पुण्यातून येते। पुण्यातील एका पब बाहेर मोठा गोंधळ झालेला आहे। पाकिस्तानी गायकाला बोलवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, तर पोलिसांकडून परिस्थिती ही नियंत्रणात आणली जाते। महत्त्वाची अपडेट पुण्यातून येते। पुण्यामध्ये एका पबच्या बाहेर मोठा गोंधळ झालेला आहे। पाकिस्तानी गायकाला बोलवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्या आणि सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अभिजित, काय सगळा नेमका प्रकार आहे? अमित, खरं तर पुण्यातलं एक नावाजलेलं पब आहे ज्याला बॉलर म्हणून ओळखलं जातं आणि या बॉलर पब मध्ये आज संडे ब्लॅशच्या नावाखाली एका गायकाचा कॉन्सर्ट जो आहे तो या बॉलर पब कडून ठेवण्यात आला होता आणि हा कॉन्सर्ट जो आहे तो पाकिस्तानी गायकाचा आहे। इम्रान खान नावाचा एक पाकिस्तानी गायक आहे प्रसिद्ध, आणि त्याचा हा सगळा कॉन्सर्ट होता। आणि त्याच मुद्द्यांवरून आता हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या पुण्यातल्या खरं तर आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। पाकिस्तानी सिंगरचा शो पुण्यात ठेवायची काय गरज असा सवाल विचारत या पबच्या बाहेर या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ जो आहे तो घातलेला पाहायला मिळाला। रात्री 8:30च्या सुमारास ही घटना आहे। त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आता ही सगळी परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात आणल्याचं सांगितलं जातंय। मात्र तो शो जो आहे त्या सिंगरचा तो आज रात्री होणार आहे का हे अजून निश्चित झालेलं नाहीये। तो शो रद्द करण्यात आलाय की तो शो असाच कंटिन्यू ठेवण्यात आलाय हे मात्र अजून समजू शकलं नाहीये। पण हा इम्रान खान नावाचा पाकिस्तानी गायक होता आणि त्याच्याच कॉन्सर्टला हिंदुत्ववादी संघटनांनी खरं तर विरोध केला होता। एकीकडे आज भारत पाक दरम्यान क्रिकेटचा सामना होतोय आणि या सामन्याला पाकिस्तानचा जो संघ आहे त्याला विरोध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं राज्यभर आंदोलन केलं होतं। अनेक विरोधी पक्षांनी जो पहलगाममध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्याला हा सामना खेळण्याची गरज काय असा सवाल करत भाजपला घेरलं होतं। आणि त्यानंतर पुण्यामध्ये हा सगळा सिंगरचा कॉन्सर्ट होता। त्याच पार्श्वभूमीवर या हिंदुत्ववादी संघटनांनी या पाकिस्तानी गायकाला आता विरोध करत हा शो रद्द करा अशी मागणी करत या पबच्या बाहेर गोंधळ घातलेला पाहायला मिळतोय। अमित, अभिजित, धन्यवाद।